हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत आणि आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. सो आज मी माझ्या फॅमिलीसोबत चालली आहे इस्कॉन टेम्पलला आणि आम्ही थांबलो पेट्रोल भरायला आता. सो आम्ही चाललो आहे 2 गाड्यांवरती. जवळच आहे मंदिर रावेतला आणि आम्ही चिंचवडला राहतो. सो मम्मी पप्पा एका गाडीवरती आणि आम्ही एका गाडीवरती. आम्ही असं चाललो आहे आणि पोचलो आहे आम्ही आता लोकेशनला. आम्ही ॲक्च्युली दुपारी चाललो आहे कारण की दुपारी 12 ते 12:30च्या सुमारे आरती असते. आणि हे मंदिर खूप सुंदर आहे, बाहेरही आणि आतमधूनही खूप खूप छान आहे. बघालच तुम्ही आता. इथला परिसरही खूप छान, स्वच्छ आणि खूप शांत आहे. इनफॅक्ट इथे एवढी शांतता म्हणजे लाईक कोणत्याही मंदिरात तुम्हाला नाही बघायला भेटणार. हो, म्हणजे प्रत्येकच मंदिरामध्ये शांतता असतेच, बट मी असं का बोलते आहे की इकडे खूपच शांतता असते हे तुम्हाला इकडे आल्यावरती जाणवेल. सो तुम्ही सुद्धा नक्कीच विजिट करा रावेतचं इस्कॉन टेम्पल. रावेतचंच नाही, कोणत्याही इस्कॉन टेम्पलला खूप जास्त शांतता आणि खूप छान वातावरण असतं. इथे आल्यावरतीच खूप छान वाटतं मनाला. आणि हो, बाहेर एवढं कडक ऊन असूनसुद्धा आतमध्ये अजिबात गरमी जाणवत नाही आहे बरं का. खूप थंड वाटतं आतमध्ये इथे बसल्यावरती. खूप गर्दी असते इथे रोजच. आता आरतीचा टाईम आहे, सो आताही वाढेल गर्दी. वीकेंडला तर भरपूर गर्दी असते इकडे. आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण जे आहे मंदिर ते पूर्ण लाकडी आहे आणि आता आरतीचा वेळ होणारच आहे म्हणून पडदा टाकलेला आहे, नाहीतर ते ओपनच असतो पडदा. आता झाली आरती स्टार्ट. आरती संपल्यावर इकडे रोज प्रसाद असतो. नाश्ता आणि जेवण दोन्हीसुद्धा असते. म्हणून मी आणि माझा भाऊ प्रसादनी आम्ही दोघांनी घेतले प्रसादाचे पोहे. इथे अशी पद्धत आहे की प्रत्येकाने ज्याचे त्याचे प्लेट्स स्वतः धुवून ठेवायचे खाऊन झाल्यावरती. म्हणजे चांगलं आहे, कुठेच नसतं असं. इथे हे लोक चप्पल स्टँड्समध्ये ठेवायला कॅरी बॅग देतात, म्हणजे पोत्याचे पिशवी असतात त्याच्यामध्ये आपण चप्पल ठेवून द्यायचं. म्हणून प्रसादचं असं म्हणणं होतं की आपल्याला ते पण घरी द्यायला पाहिजे होतं. ह्यांना कितीही दिलं तरी कमीच आहे. म्हणजे ते म्हणतात ना, भिकारी को अगर सोने का कटोरा भी दोगे तो वो भीक ही मांगेगा, असं आहे. ओके, जोक्स अपार्ट. आता आम्ही काढले थोडेसे इथे फोटो, म्हणजे खूप ऊन होतं त्यामुळे फक्त 1-2 सेल्फीज काढल्या आणि मग तिथे बाहेरचा मंदिराचा फोटो हवा होता मम्मीला, मग ते काढले. आणि आता आम्ही परत निघालो आहे. इथून निघाल्यावर आम्ही डायरेक्ट जाणार होतो घरी, पण दुर्गा टेकडी इथून जवळच होती आणि आज होती सर्वांना सुट्टी. म्हणून मग प्लॅनमध्ये इन्स्टंट चेंज करून आम्ही पोचलो दुर्गा टेकडीला. निगडीमध्ये आहे ही टेकडी. आणि नेहमी आम्ही कुठेही जाताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन जात असतो, पण आज विसरलो होतो आणि इथे आतमध्ये प्लास्टिक अलाउड नाही. खूप वर्षांपासून मला व्हाईट जीन्स घ्यायची खूप 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 इच्छा होती, पण खराब होते म्हणून मम्मीने कधी घेऊनच दिली नाही. इसीलिए आता फायनली घेतली आहे, तर फ्लंट करना तो बनता है. प्रचंड ऊन होतं म्हणून ह्या मॅडमनी स्टॉल घेतल्यात अशा. आणि इथे टेकडीमध्ये आतमध्येच दुर्गा माताचं एक मंदिर आहे. आम्हाला मेन म्हणजे इथेच मम्मी पप्पांना आम्हाला इथे घेऊन यायचं होतं. इथे सुद्धा खूप थंड वाटत होतं आणि आम्ही वीकडेला गेलो होतो म्हणून गर्दीही नव्हती अजिबात. मग थोड्या वेळ मंदिरात बसलो आणि आम्ही रील्स केले दोघींनी. मग आम्ही निघालो परत.
गया. तर आमची मम्मी पण एक ब्लॉग चॅनल ओपन करणार आहे गाईज, सो स्टे ट्यून. ॲक्च्युली आम्हाला अजून थोडा वेळ थांबायचं होतं, पण आमचा रात्रीचा पण एक प्लॅन आहे, त्यामुळे मम्मी पप्पा आम्हाला लवकर घरी घेऊन चाललेत. आम्ही रोजच रिकामे असतो सगळे, कारण समर हॉलिडेज चालू आहेत, पण पप्पांना आजच सुट्टी होती, त्यांना आराम पण करायचा होता. सो चाललोय फायनली घरी आता. Wait for it. Here it comes. Almost there. तर हा व्लॉग मी इथेच एंड करणार होते, पण अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं आहे. म्हणजे आमचं फॅमिली गेट टुगेदर आहे आज संध्याकाळी. आईबाबांची, म्हणजे माझ्या मम्मीच्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही तिकडे जाणार आहे. असू द्या. तर आता वाजले 4 आणि आम्हाला जायचं आहे 6-7 नंतर. तर आता पप्पांना घरी येऊन आराम करायचं होतं, म्हणून आम्ही आलो लवकर. आणि पप्पा झोपलेत, मग आता आम्ही पण झोपणार थोड्या वेळ आराम करणार आणि मग आम्ही निघणार आहे 6-7 वाजता. सो हाच व्लॉग मी पुढे परत कंटिन्यू करते. 5 hours later. तर आता सगळ्यांची एक झोप काढून झाल्यावर आता आम्ही निघालोय हडपसरला. आता वाजलेत 9 आणि हे तेच मंदिर आहे जे रील्सवरती खूप फेमस झालं होतं, माहितीच असेल तुम्हाला. आणि हे काय, तुम्हाला प्रश्न पडला असेल आता, ह्या दोघी चालत का चालल्यात. तर आता जस्ट आमच्यासोबत खूप वाईट गोष्ट झाली आहे. अर्ध्या रोडमध्ये येऊन आमची गाडी, म्हणजे आमची ॲक्टिवा बंद पडली आहे आणि ती आम्ही लावली आहे एका जागी. आणि विचारच करत होतो कसं जाणार काय. तर मम्मीनी मामाला फोन करून सांगितल्यावर मामा बोललाय येतोय तो घ्यायला. आणि प्रसाद चाललेत एका गाडीवरती. मी हिला बोलले होते मी थांबणार आहे इथे माऊकड, तर मी हिला आधीच सांगितलं होतं कपडे घेऊन ये माझ्यासोबत थांब इथे, पण नाही, हिला परत जायचं होतं. सो आता हिने कपडे पण नाही आणले. कुछ भी हो जाए, व्लॉगिंग नहीं रुकनी चाहिए गाइज, यू नो ना. सो मामा आलाय आणि आता आम्ही चाललोय त्याच्यासोबत तिघी सुद्धा. पप्पा आणि प्रसाद आधीच गेले, म्हणजे ते तर आता पोचले पण असतील मे बी. आणि आम्हीही आता पोचलो. आता सगळे अगोदरच येऊन बसलेत आतमध्ये. येस, सो आम्हीही पोचलो आहे, आलो आहे आतमध्ये. आणि ही आहे माझी पूर्ण फॅमिली, म्हणजे माझ्या मम्मीकडची फॅमिली. आणि आता सर्वात आधी आम्ही करतो आहे आईबाबांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट, म्हणजेच केक कटिंग झालं आणि मी सर्वांचे फोटोजही काढले. आता याला खूप दिवसांनी सगळ्यांना बघून खूप आनंद झाला आहे, म्हणून ह्याचे आनंद अश्रू वाहतात आहेत. आम्ही आलो आहे तेव्हापासून हा रडतोयच. ब्लॉग में फेमस होने वाला है आधी आप रोक गए. मग झालं सगळ्यांचं गिफ्ट वाटप. आणि आता सगळ्यांचं जेवण झालं आहे, पण तरीही मी आणि माऊ आम्ही राहिलोय. माझ्यासोबत खूप वाईट गोष्ट केली आहे ह्या सगळ्यांनी. मला एकटीला एक थाळी दिली होती, जे की माझ्याकडून संपू शकत नाही, तरीही मी खाल्ली आहे बिचारीनी. फायनली माझं बळबळ खाऊन झाल्यावर प्रसादनी मला पान आणून दिलं. मला चॉकलेट पान फारच आवडतं. खाल्लं का? चॉकलेट खाल्लं. डबल ब्लॉगिंग. आणि आम्हाला झाला होता खूपच उशीर, 12:30 वाजून गेले होते ऑलमोस्ट, म्हणून हॉटेलवाल्यांनी बाहेरचे सर्व लाईट्स बंद केले होते. 4 पॉइंट घेतले 5 आहे. चला आता बस झालं, संपले सगळे लोक गेलेत, तरी आमची गँग निघत नाहीये. बोल. फायनली ग्रुप फोटो घेऊन झाल्यानंतर सगळ्यांना आता बाहेरची वाट दिसली होती. बाय गुड्डी, बाय. तर हा व्लॉग मी इथेच संपवतीये. आणि थँक्यू सो मच जर तुम्ही इथपर्यंत हा व्लॉग बघत असाल. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.